नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, मूड मराठी माणसाचा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आज मी आहे आत्ता एक क्षणाला शिवाजी पार्कात. अर्थात शिवाजी पार्कात असण्याचं कारणही तसं विशेष आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती, हेच ते शिवाजी पार्क आहे ज्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला साथ घालत युतीचं सरकार आणलं आणि त्याचबरोबर महापालिका देखील काबीज केली. आणि हेच ते शिवाजी पार्क आहे जिथं आपण बघतोय की शिवसेनेची 2 शक्ल झाल्यानंतर उद्धव ठाकरे दसऱ्याचा इथं स्वतंत्र मेळावा घेता, तर दुसरा मेळावा मात्र बीकेसीच्या ग्राउंडवरती होताना दिसतो. आणि तिसरीकडे हेच ते शिवाजी पार्क आहे ज्या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरेंचा मनसेचा मेळावा पार पडतो. बरं मंडळी, आज आपण इथे का आहोत? सलग दुसरा दिवस, पण या दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी या पूर्वसंध्येला आपण जर पाहिलं तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, ही चर्चा जी आहे ती सबंध महाराष्ट्रात होताना दिसते आणि ही चर्चा यापुढेही सुरू राहील. पण आज इथे शो करत असताना मला खेदाने असं म्हणावं लागतंय आणि माणूस म्हणून मी तुम्हाला सांगतो, मला पटलं नाही. काय पटलं नाही मंडळी? तुम्ही बघताय मनसेचे सगळे पदाधिकारी आजच्या या आपल्या बोलवण्यावरनं, आमंत्रणावरनं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का ही भूमिका मांडण्याकरता उपस्थित झालेले आहेत. शिवाजी पार्कातले सर्वसामान्य देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, ते देखील उपस्थित झालेले आहेत. पण दुसरी बाजू मंडळी मला आज मूड मराठी माणसाचा या कार्यक्रमात दाखवायची आहे. ती पूर्णतः रिकामी आहे. ती कोणाची आहे? ती आहे उभाटाची. उभाटाचा एकही पदाधिकारी आलेला नाही. आपण त्यांना अगदी कार्यालयाकडनं आमंत्रण धाडलं. 3:15 वाजेपर्यंत मी, आपले प्रतिनिधी उदय जाधव, आपले इथले प्रतिनिधी अविनाश हे देखील त्यांच्या संपर्कात होते. येतो त्यांनी म्हटलं, पण एकही पदाधिकारी इथं आलेलं नाहीये. मग याचा अर्थ काय काढायचा मंडळी? दुपारपर्यंत आपण जी चर्चा करतोय की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, राज ठाकरेंनी याबद्दलची साथ घातली, पण त्यांनी इथं न येणं आणि त्यांनी आपली भूमिका न मांडणं या पाठीमागे कोणी शुक्राचार्य आहेत का? यशवंतराव, थेट पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो. समोरची बाजू रिकामी आहे काय? मुळात हाच तर त्यांची नेहमीची शैली आहे की ह्या अगोदर सुद्धा 2दा आम्ही जेव्हा युतीसाठी हात पुढे केला होता तेव्हा देखील आम्हाला असंच खेळवलं होतं. आणि हे षडयंत्र हे जे त्यांचं आहे, नेहमी मनसेच्या बाबतीत त्यांनी दोन्ही वेळेला ते षडयंत्र दाखवलं होतं. तिसरी वेळ सुद्धा हीच आहे की एकीकडे कुठेतरी बॉल टाकायचा आणि नंतर मग एक्झिट घ्यायचा, तोच हा प्रकार आहे. लक्षात आलं का? आता मागच्या 2014ला जेव्हा मला वाटतं घटस्थापना होती तेव्हा बीजेपी आणि शिवसेनेचा घटस्फोट झाला होता. त्या घटस्फोटानंतर आमच्या प्रमुख नेते जे आहेत बाळा नांदगावकर साहेब हे मातोश्रीवर प्रत्यक्षात तिकडे गेले होते आणि ह्या युतीच्या गोष्टी त्यांच्या झाल्या होत्या आणि तेव्हा टेंटिव्हली सगळा होकार वगैरे सगळं झालं होतं. आणि त्यांच्याकडून मग अनिल देसाई आणि आमच्याकडून नांदगावकर साहेब अशी 2-2 माणसं देऊन पुढची प्रक्रिया बोलणीची होईल असं ठरलं होतं. पण त्याच्यानंतर फोन उचलणंच बंद झालं. आणि हे फॉर्म उमेदवारी अर्ज भरायच्या आदल्या दिवशीपर्यंत आम्ही फोन करत होतो, पण त्यांनी फोन शेवटपर्यंत उचलले नाहीत. आमच्या उमेदवारांना, जे गावखेड्यातून आलेले उमेदवारांना, शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणाला आम्हाला AB फॉर्म द्यावे लागले आणि ते धावत पळत जाऊन कसे तरी उमेदवार अर्ज भरले होते. म्हणजे एक खेळवण्याचा जो प्रकार आहे त्यावेळेलाही केला. 2017ला देखील श्रीधर पाटणकर जे काही त्यांचे मेवणे कोणी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला हा प्रस्ताव आला होता युतीचा. तेव्हा देखील राज ठाकरे साहेबांनी हात पुढे केला होता. तेव्हा देखील नंतर ह्या श्रीधर पाटणकर आणि उद्धवजींनी फोन उचलायचे बंद केले, उचलले नाहीत. हे प्रत्येक वेळेला कसं असतं, जेव्हा तो घटस्फोट झाला त्यांचा बीजेपी बरोबर तेव्हा त्यांना असं वाटत होतं की ही भाजपा आणि मनसे युती होईल, ती होऊ नये म्हणून कदाचित त्यांनी तो खेळला असावा. आणि हे जे काही त्यांची षडयंत्र आहेत ना, ह्या षडयंत्राचाच हे सगळे दोन्ही भाग आहेत. कशावरून आत्ता देखील तो षडयंत्र नसेल. त्यामुळे आम्ही आता ह्या वेळेला ताकसुद्धा फुंकून पिण्याचा जो प्रकार हात पोळलेले असताना पितो, तसं आम्ही सावध भूमिकेत आहोत की यांच्याशी युती करायची की नाही हे अल्टिमेटली राजसाहेबच ठरवतील, त्यांचा निर्णय असेल. परंतु अगोदरचा पूर्व अनुभव जो आहे तो पूर्व अनुभव पाहता आम्हाला ह्यांच्याबद्दल जो त्याने आमचा विश्वासघात केलेला आहे, या विश्वासघातकी माणसांबरोबर आम्हाला त्यांच्याबद्दल एक गॅरंटी आम्हाला देता येत नाही. मंडळी, ही खरं तर हेडलाईन आहे आत्ता क्षणाची की मी असं म्हणेन, जर उभाटा गटाचे पदाधिकारी त्यांची भूमिका मांडण्याकरता इथे आलेले नाही आहेत तर हा त्यांचा युटर्न आहे का? कालपर्यंत राज ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीतनं साथ घातली आणि त्याला त्वरित उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. हे केवळ मराठी माणसांना दाखवण्यापुरता उद्धव ठाकरेंनी केलं का? म्हणजे बाबा टीका होऊ नये म्हणून त्यांनी लगेच प्रतिसाद देऊ केला का? थेट मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला सांगा, हा प्रतिसाद जो होता, जो दिला, यावरनं जर आपण त्वरित प्रतिसाद देत नाही आपल्यावरती टीका होऊ शकते म्हणून उद्धव ठाकरेंनी राज यांच्या टाळीला लगेच प्रतिटाळी दिली असं म्हणायचं का? नाही, त्यांचा तो गेम होता. कारण त्यांना कळलं की जनभावना अशी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रचंड राग आणि आग आहे या मराठी माणसांमध्ये, आणि तो राग आपल्यावर येऊ नये
आणि म्हणून जसं त्यांनी त्या सेना भवनाच्या त्यांच्या कामगार सेनेच्या मिटिंगमध्ये त्यांनी लगेच सांगितलं की तुम्ही आता बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कळेल, कारण राजसाहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी माझे जे काही किंतु परंतु माझे छोटे छोटे काय माझ्या गोष्टी आहेत ते मी बाजूला सारायला तयार आहे. आणि हे पाहिल्यानंतर त्यांना कळलं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे साहेब मोठे होणार, हिरो होणार आणि मराठी माणसामध्ये त्यांची प्रतिमा तर आहेच. आणि आपण कुठेतरी मराठी द्वेष्ट होऊ, आपल्याला कुठेतरी मराठीबद्दल लोक एक आकस निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी अटी आणि शर्ती घातला. प्रेम संबंध म्हणा किंवा लग्न म्हणा या अटी शर्तीवर होत नाही हो. जे होतं ते खुलेपणाने होतं. आणि आमचा नेता इतका मोठ्या मनाचा आहे, इतका खुल्या मनाचा आहे की तो कुठलेच आडपडदा ठेवून बोलत नाही, की मनामध्ये कुठले डाऊट्स ठेवून कधी बोलत नाही. त्यांनी मांजरेकरांना सरळ सांगितलं, या महाराष्ट्राला उद्देशून सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी, मराठी माणसाच्या भल्यासाठी, मराठी माणसासाठी मी सगळं करायला तयार आहे. मग अडलंय कुठे? तुम्ही जसं मगाशी म्हणालात की धारीतले शुक्राचार्य, हे धारीतले शुक्राचार्य शोधायला पाहिजेत. या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने हे दोन भाऊ एकत्र आले. नेते असं काही आहे का की उद्धव साहेबांना करायचे पण खालचे नेते जे आहेत ते कार्यकर्त्यांना बोलण्यासाठी इथे येऊ देत नाहीत किंवा त्यांची भूमिका स्पष्ट होऊ देत नाही, असं काही आहे? ह्याच लोकांच्यामुळे झालं ना सगळं. दोन्ही भावांच्या मनामध्ये असं हेच लोक जे आहेत हे अशा पद्धतीने. आता बघा तुम्ही यायला पाहिजे. कोण आहे विठ्ठला भोवतीचे बडवे? कोण आहे? आहेत की बाजूला जे ते काय सांगायची गरज नाही, अख्खा महाराष्ट्र ओळखतंय. कोण आहे यशवंतराव बडवे? कोण हे आहे? बघा, जेव्हा आम्ही शिवसेनेत होतो म्हणजे राज ठाकरे साहेब शिवसेनेत होते तेव्हा देखील ते पुढे येऊ नयेत म्हणून कटकारस्थान करणारे त्यावेळेचे पण सुभाष देसाई आणि मनोहर जोशींसारखे काही लोक होते. तसे आताही संजय राऊत आणि संबंधित लोक आहेतच की. संजय राऊत एकीकडे म्हणतात की राज ठाकरे साहेब जर समोरून एवढा मोठा प्रस्ताव देत असतील तर आम्ही करंटेपणा करणार नाही. ह्या अगोदर दोन वेळा करंटेपणा कोणी केला? म्हणजे हे दाखवायचे दात वेगळे, खायचे वेगळे. उद्धवजींनी काल जे वक्तव्य केलं त्याचा शेवट काय होता की असं नाही केलं तर तसं नाही करायचं, तसं नाही तर ह्याला नाही भेटायचं, त्याला नाही भेटायचं. सबशेली युटर्न आहे. हा युटर्नच आहे ना साहेब. नाही करायचंय त्यांना नाहीच करायचंय. फक्त जसं आता ह्या मशिलकरांनी सांगितलं की लोकभावनेला कुठेतरी आवर घालण्यासाठी एक आपला बॉल टाकून द्यायचा आहे, बाकी काही नाही याच्या मागे. कारण राज ठाकरे साहेबांनी शेवटचं एक वाक्य त्या दिवशी असं म्हटलं होतं की मी सगळ्या गोष्टी विसरायला तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी एक मोठा विचार घेऊन, महाराष्ट्र आपल्यापेक्षा, आपल्या वादांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि मोठा विचार घेऊन मी उद्धवजींसोबत सुद्धा जायला तयार आहे. पण उद्धवजी तयार आहेत का? ह्या वाक्यामध्ये त्यांची इच्छा आहे का? ह्या वाक्यामध्ये भरपूर मोठी पार्श्वभूमी आहे. म्हणजे शिवसेनेत असतानाची ही पार्श्वभूमी आणि आत्ताची ही 18 वर्षाची ही पार्श्वभूमी आहे. कारण उद्धव साहेबांनी शिवसेनेत असताना देखील राज ठाकरे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार असताना देखील पण तू नकोच हा स्टँड घेतला होता. आणि आता त्याच्यानंतर सुद्धा जे आम्हाला आता तुम्हाला मगाशी मी सांगितलं असं अनेक असे अनुभव आलेले आहेत. उद्धवजींना राज ठाकरे साहेबांची ॲलर्जी आहे. बरं. आणि त्यामुळे मला वाटत नाही की हे असे काही युती वगैरे होईल त्यांच्याकडून. आता युटर्न तर तुम्ही म्हणताय, ते समोरचे तुम्ही ज्यांना आमंत्रण केलं होतं कोणी आलेलेच नाहीत. आणि संबंधित नेते जे काही बोलतायत त्यांचे ह्याच्यावर मी तुम्हाला शाश्वती देता येत नाही, कारण आमचे पूर्वानुभव खूप वाईट आहे. हे विश्वासघातकी लोक आहेत. मराठी माणसाला कोण झुलवत ठेवतंय मंडळी? कोण झुलवत ठेवतंय? म्हणजे टाळी तर दिली, साथ तर घातली, मग कोण झुलवत ठेवतंय? मराठी माणसाला मराठी माणूस झुलवत ठेवतोय, कारण ते कुठल्या तरी भीतीखाली, कुठल्या तरी भीतीच्या ह्याच्याखाली. आता मराठी नेते खरं तर एकत्र यायला पाहिजेत. मराठी मुद्द्यावर मराठी माणसाचं जे गळचेपी होत असताना, त्यांच्यावर आक्रमण होत असताना परप्रांतीयांचं, प्रत्येक म्हणजे जे फुटलेले असेल किंवा कोणी, प्रत्येक मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजेत. परंतु येत नाही आहेत, कारण ते कुठेतरी दबले गेलेत. त्यांना मग ईडीची भीती असेल किंवा पक्षफुटीनंतर त्यांचं प्रॉपर्टी कुठेतरी त्याच्यावर गळची पेर म्हणून असेल, काही असेल. परंतु आमचे एक बाळासाहेबांचे सैनिक आणि राजसाहेबांचे सैनिक म्हणून आम्हाला असं वाटतं की सर्व मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी सगळा इगो, दोन्ही पक्षांचे नेते असतील किंवा चारही पक्षांचे नेते असतील, सगळ्याच पक्षांची म्हणतो मराठी नेत्यांनी आज आपलं सावधगिरीचा पावित्र्य घेतला पाहिजे. कारण भविष्यामध्ये जर त्यांनी सावधगिरी नाही बाळगली तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांना ह्याच परप्रांतीयांच्या लाता खायला लागल्याशिवाय राहणार नाही, असं मला 100% खात्री आहे. बरं, ठीक आहे. चला, सर्वसामान्य मंडळी देखील आपल्या आजच्या शोमध्ये आपण काहींना बोलवलं, काही आपला शो बघून इथे जमलेली आहेत. एक काका आहेत, जुने जाणते व्यक्तिमत्व आहे. काका, आपलं वय काय? 72. बरं, 72 म्हणजे तुम्ही शिवसेनेची निर्मिती, तिची जडणघडण, त्याची झालेले 2 चेहरे, राज ठाकरेंनी बाहेर पडणे, सगळं जवळून बघितलं. ठीक आहे. 2 दिवसापासून जी काही चर्चा होत होती या ठिकाणी की राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. आज अपेक्षित होतं नेत्यांनी यावं, त्यांची भूमिका मांडावी, पण ते आलेले नाहीत. आता त्यांचा प्रश्न, तुमचं काय मत आहे, हे येतील का? असं आहे, सर्वप्रथम मी हे क्लिअर करू इच्छितो की मी कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही आहे. बरोबर. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मनाला वाटत होतं की या दोन्ही भावांनी एकत्र यावं. कालपासून जेव्हा बातम्याचा ओघ
या दृष्टीने वाढू लागला त्यावेळेला खरोखरच मनाला बरं वाटत होतं की उशिरा का होईना परंतु दोन्ही भाऊ आता एकत्र येतात आहेत. बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं महाराष्ट्राकरता, ते पूर्ण करायचं. या दोन्ही भाऊ एकत्र आले तर ते सहज शक्य होणार आहे, साध्य होणार आहे. दोन्ही भावात फूट पडली तर काय होतं तेही दोघांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे एक मराठी माणसाचा विचार करता, पण त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं महाराष्ट्राचा भल्याकरताचा विचार करायचा असेल तर दोन्ही भावांनी एकत्र येणं हे काळाची गरज आहे असं मला ते व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं? हा दादा बोला. हा. काकांनी सांगितल्याप्रमाणे माझं पण सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला असंच वाटतं की कालपासून टी व्हीवर जे बघतोय या दोघांनी उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येणार अशा ज्या बातम्या यायला लागल्या, सर्वसामान्य मुंबईतल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला खूप आनंद वाटला. पण लोकांना वाटायला लागलं की मनापासूनची इच्छाशक्ती आहे का यांची खरोखर दोन्ही नेत्यांची ज्यावेळेला लाखो लोकांच्या ज्या बैठका हे लोक घेतात, लाखो मैदानं भरतात दोन्ही नेते. पण राजसाहेबांची असं तुमचं म्हणणं उद्धव साहेबांची नाहीये की उद्धव साहेबांच्या नेत्यांची नाही? दोघांनी पण जेवढे लागतात सगळ्यांना जर मार्गदर्शन करतात, मग हे दोन भाऊ एकत्र येण्यासाठी हे लोक का विचार करत नाही असं आम्हाला सर्वसामान्य लोकांना वाटतं. कारण सर्वसामान्य कुटुंब ह्यांच्यासाठी काय काय करतं खाली त्या ह्या लोकांना कसं कळत नाही आता आम्हाला वाटायला लागलंय. सामान्यांच्या मनातला प्रश्न आहे तात्या की कोणाची इच्छाशक्ती नाही आहे. राजसाहेब हात पुढे करतायत पण उद्धव साहेबांचे कार्यकर्ते तर यायला पाहिजे होते, बरोबर? हा, नाही आले ते, ठीक आहे, त्यांच्या काय अडचणी असू शकतात, पण या दोघांमध्ये इच्छाशक्ती कोणाची प्रबळ वाटते आणि याने भलं नेमकं कोणाचं होणार आहे दोघं एकत्र आले तर? प्रबळ इच्छाशक्ती बघायला गेलं तर राजसाहेबांचीच वाटते. कारण काल राजसाहेबांनी एक शब्द सांगितला की आमची किरकोळ भांडणं ही महाराष्ट्रापेक्षा मोठी नाहीत. कारण आम्हाला सर्वात महत्त्वाचा आहे तो महाराष्ट्र आहे आणि तिथला मराठी माणूस. त्याच्यासाठी आमची जी छोटी किरकोळ भांडणं आहे ती आम्ही कधीही बाजूला ठेवू शकतो. आणि एक शब्द उद्धव साहेब सुद्धा तेच म्हणाले की आमची किरकोळ वाद आम्ही बाजूला शकतो महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी. तर दोघं महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसासाठी एकत्र आले पाहिजेत. आणि इथल्या मुंबईतल्या मराठी माणसाची इच्छा नाही, गेली अनेक वर्ष जो इथं परप्रांतीय जो माणूस राहतोय, म्हणजे जो आता मराठीला आपलंसं केलंय, ते लोक मराठी बोलतायत, ते मराठी संस्कृती आपली केलेली, अशी बरीच लोक आहेत आपल्या मुंबईमध्ये. त्या लोकांची सुद्धा इच्छा आहे की दोघं भाऊ ठाकरे बंधू एकत्र यावे. आज तुम्ही काल एक व्हिडिओ बघितला असेल तर दुबईमध्ये सुद्धा तर राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावे अशी त्यांची बऱ्याच लोकांची इच्छा आहे. अशी म्हणजे पर देशामध्ये सुद्धा ही चर्चा चालू आहे, संपूर्ण जगामध्ये ही चर्चा चालू आहे की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र यावे, जेणेकरून महाराष्ट्राचं मराठी माणसाचं हित त्याच्यामध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खरी काळाची गरज आहे. बरं का अजूनही ते गणित साध्य होताना दिसत नाही? जर एकीकडनं आवाज दिला गेलेला आहे राजसाहेबांकडनं, पण दुसरीकडनं मात्र तशी काय हालचाल होताना दिसत नाही. फक्त माध्यमांवरती प्रतिक्रिया आहेत आणि अटी शर्ती घातल्या जातात. शिवरायांसमोर जा, शपथ घ्या, एसएनसीना बाजूला काढा असं सांगितलं जात आहे. त्यांना काही संशय आहे राजसाहेबांच्या प्रामाणिकतेवरती? त्यांचे काही प्रश्न आहेत? बघा, दोन्ही नेते आहेत ना, प्रथमतः खूप हुशार आहेत आणि दोन्ही प्रबळ नेते आहेत. माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्राचा मराठी माणूस आणि मराठी भाषा ही जर टिकवायची असेल, त्या दोन्ही भावांनी आता आपले सगळे हेवेदावे बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या ब्लूप्रिंटसाठी जो साहेबांनी मागे राजसाहेबांनी त्यांनी प्रत्यक्षात आणलं होतं, तर आम्हाला हे खूप अभिमानास्पद वाटतं एक सामान्य माणूस म्हणून. आणि दोनच माणसं आहेत जी महाराष्ट्राच्या प्रत्येक गोष्टीला मला वाटतं की सक्षम आहेत आणि त्यांनी पुढे येऊन आता ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि सामान्य मनाची जी सुप्त इच्छा आहे ना त्यांनी पूर्ण करावी. खरं तर आज त्यांची ती गरज आहे. आज त्यांचं पण वय झालेलं आहे, वय वाढत चाललेलं आहे, आमचं पण वय वाढत चाललं आहे. पण उद्या आमची मुलं अशी बोलता कामा नये की ह्यांनी चुकीची धोरणं राबवली आणि आज आम्हाला पश्चातापाची आमच्यावर वेळ आली आहे. पुढच्या पिढीसाठी तुम्ही आता, कारण आता आपलं वय झालेलं आहे, आपलं सगळं करून झालेलं आहे, आता आपल्याला पुढच्या पिढीसाठी विचार करायचा. वय सरत आलं पण मिलन काय होत नाही. आणि उद्धव साहेबांनी पण आता या गोष्टीचा विचार करत केला पाहिजे. ते तर स्वर्गीय बाळासाहेबांचे पुत्र आहेत, त्यांनी हा विचार केला पाहिजे की तुमचे जे काय हेवेदावे असतील तर तुम्ही बाजूला ठेवा. मराठी माणूस तुम्हाला डोक्यावर उचलून घेतोच आहे ना, कुठे तो कमी पडतोय, ते पण वाट बघतायत. पण तुमचं जर मनोमिलन होत नसेल तर आम्ही सामान्य तरी काय करणार. पण आमची एकच इच्छा आहे आणि ती मला वाटतं खरी शेवटची पण इच्छा असू शकेल की तुम्ही आम्ही मरायच्या आधी तुम्ही एकत्र या. मंडळी, मी पुन्हा एकदा ही बाजू दाखवणार आहे. ज्यांनी नव्याने आत्ता या क्षणाला खरं तर टेलिव्हिजन ऑन केलेला असेल तर मला दाखवायचं आहे की मी ही बाजू जी होती ती उबाटा गटाच्या नेत्यांकरता राखीव ठेवलेली होती. मला अपेक्षित होतं की माझा हा मूळ महाराष्ट्राचा किंवा मूळ मराठी माणसाचा जाणून घेत असताना या नेत्यांनी यावं आणि त्यांची मतं व्यक्त करावी. ऐन महामालिकेच्या तोंडावरती देखील ही हालचाली, ही साथ प्रतिसाद होताना दिसतोय. पण या ठिकाणी एक देखील अशी एक चर्चा आहे
की उबाटा गटाचे गेल्या विधानसभेमध्ये 10 आमदार एकट्या मुंबईमध्ये निवडून आले, पण मनसेच्या पदरात मात्र फार काही पडलं नाही. राज ठाकरे भलेही भाऊ असतील, पण ते राजकीयदृष्ट्या सक्षम नाहीत, म्हणून मग त्यांच्यासोबत जावं की नाही ही शंका उद्धव ठाकरेंच्या मनात आहे. म्हणून आत्ता पुन्हा एकदा हे सगळं लांबणीवर पडतंय का? यशवंतराव बोला, काय वाटतं? राजकीयदृष्ट्या राज ठाकरे सक्षम नाहीत ही शंका उद्धव ठाकरेंच्या मनात आहे. काल बोलले, ठीक आहे, नातेसंबंध आहेत. मुळात सांगा, तुम्ही आत्ताच उल्लेख केला की मुंबईतून 10 त्यांचे आमदार आले. बरोबर. 10 आमदार कोणामुळे आलेत? मनसेचे उमेदवार होते, तिथे वोट डिवायडेशन झाले म्हणून आले, अदरवाईज ते 10ही आले नसते. बरं, मग राज ठाकरे साहेबांचं मुंबईत राजकीय अस्तित्व नाही असं कसं म्हणता येईल? केवळ निवडणुकीच्या पटलावर किती आकड्याने आमदार निवडून आले याच्यावर अस्तित्व ठरत नाही. राज ठाकरे साहेबांच्या मागे किती मोठा जनसमुदाय आहे, किती मराठी माणसं किती त्यांच्या मागे आहेत. प्रबोधनकारांचे विचार बाळासाहेबांनी आत्मसात केले आणि त्याच्यानंतर ते आत्मसात जर कोणी केले असते ते फक्त राज ठाकरे साहेबांनी केले, बरोबर. उद्धवजींनी नाही. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता जाणते की एक शक्तीस्थळ म्हणून राज ठाकरे साहेब आणि एक विचारधारा म्हणून एक डेव्हलप झालेलं नेतृत्व आहे. आज कुठे आमदार नसतील, पण भविष्य हे राज ठाकरे साहेबांनाच आहे. बरं, म्हणजे तुम्ही आशावादी आहात, राजकीय दृष्टिकोनातून तुमचं व्यासपीठ येणाऱ्या काळात सशक्त असेल. नाही, महत्वाचं नसतं, हे इलेक्ट्रॉल बदलत असतं. हो, मतदान बदलत असतं. इलेक्ट्रॉल मेरिट तुम्ही ठेवू नका. बरं. असं जर बघायला गेलं तर सगळ्या पक्षाचा जर काढायला गेलात तर ही पक्ष मोठीच झाली नसती. काय वादळ येतं जातं तर मी क्षणात असा एक मनातला प्रश्न की उद्धव ठाकरेंना असं वाटतं की राज ठाकरे भाऊ आहेत, बरोबर, बंधू आहेत, माझे बंधू आहेत, पण आता ते राजकीय दृष्ट्या फार काही सक्षम नाही आहेत. हे गणित त्यांच्या डोक्यात आलं. पूर्वीची शांतता आहे. हा. राजसाहेब हे करिश्मॅटिक नेतृत्व आहे. कधी मतांचं जे धोधो मतदान आहे ते कधीही पाडू शकतात, एवढी ताकद त्यांच्या वाणीत आणि त्यांच्या विचारात आहे. आणि मला महाराष्ट्राचा खूप अभिमान वाटतो म्हणजे राजसाहेबांचा, की पक्का मराठी म्हणतात, वेड म्हणतात, मराठीचं वेड म्हणतात. मराठीसाठी वेडेपणा काय असतो ते राज ठाकरेंकडे आहे. आणि एक ना एक दिवस हा जो इलेक्ट्रॉल मेरिट आहे, हा जे 1.5 आहे की 2009ला एवढं होतं आणि आता एवढं आहे, मी तुम्हाला खात्रीने सांगतो राजसाहेब ठाकरे एक प्रचंड दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणारा नेता आहे. आणि हे बदलतं. हो, हे बदलत राहायला वेळ लागणार नाही. ते आले नाही. तुम्हाला माहिती नाही की ते कशी भाषा बदलतात. काल अटी शर्तीवर बोलणारे हे उद्धव साहेब, आज त्यांचे प्रवक्ते काय म्हणतायत, अशा अटी शर्ती घातल्याच नाही. बरं, ते म्हणे महाराष्ट्राच्या जनहितासाठी आम्ही एकत्र येणार आहोत. कुठल्या अटी, कुठल्या शर्ती, आम्ही सगळे येणार. तुम्ही आजची त्यांची प्रेस बघा. मग युटर्न नाहीये का? हा युटर्न आहे का? मी येतो यशवंतराव, येतो तुमच्याकडे येतो. पण महिलांना मी थोडासा वेळ देतो. महिला ताटकळल्यात, त्यांचाही आपण मूड आपण जाणून घेऊयात. काय आहे मूड मराठी माणसाचा? ठीक आहे, मूड मराठी माणसाचा हा गेले 20 वर्ष झाले. राज ठाकरे शिवसेनेतनं बाहेर पडले, पुलाखालनं बरंच पाणी गेलेलं आहे ताई. या सगळ्याच्यात वारंवार मराठी माणसाला असं वाटत आलेलं आहे की दोघांनी एकत्र यावं. सह्यांची मोहीम देखील राबवली गेली शिवसैनिकाच्या, म्हणजे ज्येष्ठ शिवसैनिकांकडनं, पण आज ही लोक आलेली नाही. यांच्या मनात नेमकं काय असं तुम्हाला सर्वसामान्य माणूस म्हणून वाटतं? सर्वसामान्य म्हणून मला असं वाटतं की ज्या वेळेला माणसाच्या मनात भीती असते, कॉम्प्लेक्स असतो की आपण समोरच्या बरोबर जर युती केली तर कदाचित हा माणूस पुढे जाईल. ज्या वेळेला माणसाला स्वतःवर विश्वास नसतो ना, तेव्हा अशी गर्दी कमी होते. आमचा राजसाहेबांवर पूर्ण भरोसा आहे. आणि खरोखर राजसाहेब मराठी द्वेष्टे आहेत. आणि मराठी द्वेष्टे हे मी का म्हणते, मी अभिमानाने म्हणते, कारण खरोखर त्या माणसाने मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी खूप काही केलेलं आहे. त्यांच्या खूप काही योजना आहेत. पण ज्या पद्धतीने आता जे कालपासून जे आपण सगळं बोलतोय, आणि मला असं वाटतं प्रबोधनकार ठाकरेंचा विचारांचा वारसा जपणारे आपले एक तर माननीय बाळासाहेब ठाकरे होते आणि आमचे राजसाहेब ठाकरे आहेत, त्याच्याबद्दल तर वादच नाहीये. पण आताची जी अशी परिस्थिती बघता, जर आपण राजसाहेबांबरोबर जर हातमिळवणी केली तर कदाचित आपण कुठेतरी आपण कुठेतरी हरू शकतो किंवा कुठेतरी आपण मागे येऊ शकतो. अशी समोरच्या व्यक्तीला भीती वाटत असेल, असंही असू शकतं, सांगता येत नाही, कारण काही होऊ शकतं. ज्या वेळेला राजसाहेब वर 100% मी तर 1001% म्हणेन, कारण साहेबांची भूमिका इतकी स्पष्ट आहे ना. आणि साहेब कोणालाही न घाबरता, न डगमगता, किंवा विठ्ठलाची इच्छा असावी पण बडवे काही होऊ देत नाही असं काही तेही असू शकतं. ते प्रमाणे ऍक्च्युअली राजसाहेब म्हणायचे. येस ते पण होऊ शकतं. पण साहेबांवर
पूर्ण विश्वास आहे की साहेब जे करतील ते महाराष्ट्राच्या हितासाठीच करतील, मराठी माणसासाठी करतील. आणि ही कुठेतरी समोरच्या माणसाच्या मनात भीती आहे, कारण भले मतांचा पाऊस पडलेला नसू देत, पण महाराष्ट्रामध्ये राजसाहेब काय आहेत हे महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या जगात साहेब पोहोचलेले आहेत. त्यामुळे ठीक आहे, समोरच्या माणसाला भीती असेल तर त्यांनी तोच प्रश्न त्यांचा आहे. बरं, मग जे काही आहे पण तुमच्या वतीने तुम्ही स्पष्ट केलं की या बुवा आम्ही तयार आहोत. नक्की, कारण साहेबांनी स्वतःला एवढे 2 वेळा अपमान सहन करून मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी, तर ते त्याचा अपमान मागे टाकून जर समोरच्याचे हात मिळवणं करायला जात आहेत आणि समोरचा माणूस जर त्यांचा हात झिडकारतोय तर ह्याच्यातूनच आपण समजून जायचं. काय ताई गडबड आहे काय नेमकं? हा बरं, बोला बोला ताई बोला. बरं ठीक आहे, ताई बोलत नाहीयेत. हा काय वाटतं ताई? नाही, जसं तुम्ही आता म्हणालात की राजसाहेब सक्षम नाहीयेत असं उद्धव साहेबांना वाटतं का एक शंका बुवा, मग शंका. एवढ्या वर्ष माननीय बाळासाहेब ठाकरेंना पण सत्ता नव्हती, हा, मग ते पण सक्षम नाहीयेत का असं आपण बोलू शकतो का? नाही आपण नाही बोलू शकत. शकत. आपलं श्रद्धास्थान आहे ते मराठी आणि माणसाचं. मला काय वाटतं, कुटुंबातल्या जो मोठा असतो हम्म, त्याने समजूतदार दाखवायला हवा. हम्म, मग आम्ही पण अशी आशा करतो की उद्धव साहेबांनी समजूतदारपणा दाखवायला हवा, हम्म. जो छोट्या भावांनी दाखवला. बरं, मग मोठा भाऊ का नाही दाखवते? आज जी बाजू रिकामी आहे हम्म, ती त्यांनी जर दाखवली असती, समजूतदारपण दाखवला असता तर ती बाजू आज भरली असती, बरं. पण ती आज भरली नाहीये. म्हणजे ह्याच्यावरनं सगळं गणित तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे काय खालचे नेते असं म्हणतायत की ठीक आहे बुवा कुणी जायचं नाही, आपली भूमिका स्पष्ट करण्याची, बघू काय होतंय ते, किती ताटकट ठेवायचं समोरच्याला ठेवूयात नेहमीप्रमाणे. होऊ शकतं, कारण का बघा सगळ्यांच्या बाजूला बडवे तयार झालेले आहेत आणि चहापेक्षा किटली गरम ही सगळीकडेच असते, त्यामुळे तिथेही चहापेक्षा किटली गरम झाली असेल, चहापेक्षा किटली गरम झालेली आहे. जास्तच. ती नेहमीच असते असं ती तुमचं म्हणणं नेहमीच असते. हा. हो, बरोबर आहे. मग काय म्हणजे कोण ही किटली गरम करतं? बघा, जी मला माझ्या हिशोबाने मी जेव्हा सकाळच्या न्यूज लावते 9च्या, तेव्हा ती किटली गरमच असते हा, आणि ती चालूच असते 2 तास. 9चं म्हणतोय तुम्ही? 9चं म्हणते मी. मग तो विसतो तो कोळसा बघा, त्यांच्याकडे तो टाकला जातो. 9चा स्लॉट जास्त जवळ असतो, 9चा स्लॉट जास्त जास्त असतो. जवळ आहे, त्यामुळे तेच करतात असं मला मग वाटतं. त्यामध्ये गरम गरम शोले जे आहेत त्यांच्याकडनं टाकले जातात. सगळं सगळं. सगळं बिस्किट, चहा, शोले सगळं ते सगळं. ठरवतात सगळं. हो हो. ते ठरवतात. बघा ताईंनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे मंडळी. मूळ मराठी माणसाचा आपण खरं तर आजच्या या अनुषंगाने जाणून घेतोय. म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का या विषयाला घेऊन आपण ही चर्चा करतो. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहे. आणखीन काय बोलणार आहोत, बरेच मुद्दे आहेत जे खरं तर समोर आले पाहिजे. पण मी पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना दाखवणार आहे. मंडळी, आज मी मनसैनिक आणि उबाटा गटाच्या सैनिकांना बोलवलेलं होतं, पण माझी ही दुसरी बाजू जी आहे ती पूर्णतः रिकामी आहे. आणि ती रिकामी असल्यावरनं आता एक प्रश्न उपस्थित होतोय की जिथं राज ठाकरेंचा साथ पुढे आल्यानंतर किंवा त्यांनी टाळी देण्याकरता हात पुढे केल्यानंतर दुसरी टाळी आता त्यांच्या हातावर येते का, म्हणजे टाळी दिलं जाते का, असं उत्तर आपल्याला मिळतंय का असं म्हणत असताना आज उबाटा गटाचा एकही नेता मूळ मराठी माणसाच्या माझ्या या शोमध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी आलेला नाही. आमंत्रण दिलं होतं, दुपारपर्यंत संपर्कात होते, पण ते आले नाहीत. यावरनं त्यांनी युटर्न घेतलाय का हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो.